Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. काँग्रेसचा हात सोडाल तरच टाळी देणार. राज ठाकरेंकडून ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अट. सूत्रांची माहिती. तर शिंदेंच्या महत्त्वाकांक्षांना आळा घालण्यासाठी मातोश्री शिवतीर्थ एकत्र येण्याच्या प्रयत्नांना भाजपकडूनही हवा देण्याचा प्रयत्न. सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत कुठलंही वक्तव्य नको. राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. सूत्रांची माहिती. एकत्र येणं अथवा न येणं हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याला मी उत्तर देऊ शकत नाही. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर अजित पवारांची प्रतिक्रिया. युतीसाठी दोन भावांमध्ये प्रस्तावाची गरज नाही. त्या दोघांमध्ये फोनही झाले असतील. युतीसाठी आम्ही सर्व सकारात्मक. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर राऊतांचं विधान. राज ठाकरेंनी पॉडकास्टमध्ये राज्याच्या प्रश्नांवर मराठी माणसांनी एकत्र यावं असं म्हटलं होतं. त्यासाठी मराठी माणसं एकत्र येत आहेत. आनंद आहे. ठाकरे बंधूंच्या युतीच्या प्रश्नावर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. सकाळी 9 वाजता भोंगा वाजवणाऱ्यांची प्रस्ताव तयार करावा. आमच्यात आणि त्यांच्यात पक्षात कोणतीही चर्चा नाही. संजय राऊतांच्या दाव्यानंतर संदीप देशपांडेंची राज उद्धव एकत्र येण्यावर प्रतिक्रिया. ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केली इच्छा. सूत्रांची माहिती. दोन पक्षांमध्ये सकारात्मक बोलणं सुरू असेल तर चांगली गोष्ट. मनसेच्या बैठकीतून सूत्रांची माहिती. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेदरम्यान स्थानिक पातळीवर नेत्यांचं मनोमिलन. नाशिकमध्ये मनसे कार्यालयाच्या सत्यनारायण पूजेला उद्धव ठाकरेंचे पदाधिकारी. मनसेच्या राजगड कार्यालयाचे नूतनीकरण. नाशिकचे प्रमुख पदाधिकारी मातोश्रीवर दाखल. ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी उद्धव ठाकरेंच्या भेटीला. सुधाकर बडगुजरांवर झालेल्या कारवाईनंतर पदाधिकारी ठाकरेंच्या भेटीला. ठाकरेंनी आपापले पक्ष अबाधित ठेवावेत. पक्ष विलीन करू नयेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांचा राज आणि उद्धव ठाकरेंना सल्ला. स्थानिक स्वराज्य निवडणुकीत प्रत्येकाने आपापल्या ताकदीप्रमाणे जागावाटपाची मागणी करावी. जाधवांची प्रतिक्रिया. जालिंदर सुपेकरांचा स्वतःवरील आरोपांवर माध्यमांसमोर बोलण्यास नकार. कैद्यांच्या दिवाळी फराळात आर्थिक अपहार. राजू शेट्टीचा आरोप. जालिंदर सुपेकरांनी कैद्याकडून 550 कोटींची मागणी केल्याची माहिती. अंजली दमानी यांचा दावा. तर प्रत्येक पीआयकडून ते पैसे घ्यायचे. दिवाळीला सोनं घ्यायचे. गृहमंत्र्यांना याबाबत पत्र पाठवणार. दमानी यांची माहिती. जालिंदर सुपेकरांवर 550 कोटी मागितल्याचा आरोप करणाऱ्या गायकवाड पितापुत्रांवर 4 वर्षांपूर्वी 2 वेगवेगळे मकोकाचे गुन्हे. पिंपरी आणि पुणे पोलिसांकडून गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून गायकवाडच्या आलिशान गाड्या जप्त. अभिनेता डिनो मोरियाच्या मुंबईतील घरी ईडीची छापेमारी. मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणी छापेमारी. सकाळी 8 वाजल्यापासून डिनो मोरियाच्या घरी ईडीचे छापे. सूत्रांची माहिती. मिठी नदी घोटाळा प्रकरणातील आरोपी जय जोशीच्या कांदिवलीतील घरी ईडीची धाड. 1 लाखाच्या जातमुचलक्यावर कोर्टाकडून आरोपी जय जोशीला जामीन मंजूर झाला होता. सरसंघचालक मोहन भागवतांनी टोचले भाजपच्या अतिउत्साही नेत्यांचे कान. विनाकारण वादग्रस्त वक्तव्य करणं सोडून द्या. शांत मनाने विचार करून वक्तव्य करा. भागवतांचा भाजप नेत्यांना सल्ला. नितेश राणे मुस्लिम समाजाबाबत वक्तव्य करून वातावरण बिघडवतात. नितेश राणेंची पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार. देशातील सर्व मुसलमान भगवान रामाचे वंशज. भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकींचं वक्तव्य. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाणच्या शस्त्र परवान्याची चौकशी होणार. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन. शस्त्र परवाना कसा मिळाला याची चौकशी होणार. शशांक हगवणे आणि लता हगवणेला खेड न्यायालयात हजर करणार. जेसीबी विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी दोघंही अटकेत. महाळुंगे पोलीस दोघांना दुपारी 3 वाजता खेड न्यायालयात हजर करणार. शशिकांत चव्हाणांवर झालेले आरोप हगवणे प्रकरणात लिंक आहेत हे तपासले पाहिजे. हगवणे कुटुंबियांचे पोलीस खात्यात अनेक ओळखीचे अधिकारी. सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया. शिवरायांच्या काळात हगवणे कुटुंब असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा कडेलोट केला असता. बीडच्या आष्टीत बोलताना आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य. लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवला. हा निधी लाडकी बहीण योजनेतील अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र महिला लाभार्थ्यांना देण्यासाठी वापरला जाईल. गौण खनिज उत्खननावर असणार ड्रोनचा वॉच. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा महत्त्वाचा निर्णय. अवैध उत्खनन थांबवण्यासाठी फायदा होणार. राज्यातील खाणींच्या सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर केला जाणार. ड्रोन सर्वेक्षणातून खाणपट्ट्यांमधील पूर्वीची खोदकामं, चालू खोदकामाची सविस्तर माहिती मिळणार. अवैध गौण खनिज उत्खननाला चाप बसणार.
छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर शिवभक्तांची गर्दी. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात. जिल्हा प्रशासनाकडून शिवभक्तांसाठी सोयी सुविधा उपलब्ध. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात मराठा क्रांती मोर्चाकडून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा. तुळजाभवानी मंदिरात प्रशासनाकडून अभिषेक पूजा करण्यात यावी, मराठा क्रांती मोर्चाची मागणी. कोल्हापुरात नवीन राजवाडा येथे 352वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा. मालोजी राजे छत्रपती यांचे चिरंजीव यशराजे यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात. जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य मान्यवर उपस्थित. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांचं दर्शन. जनतेला आशीर्वाद मिळण्यासाठी केली प्रार्थना. मुख्यमंत्री फडणवीसांच्या गडचिरोली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मार्गावर पोलिसांकडून सर्च ऑपरेशन. नक्षलग्रस्त भाग असल्यानं मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस सज्ज. अकोला कृषी उत्पादनांचे लिंकिंग होत असल्याबाबत तक्रारी. कंपन्यावर गुन्हे दाखल करा. पालकमंत्री आकाश फुंडकरांच्या पोलिसांना सूचना. आरबीआयकडून सलग तिसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कपात. 50 बेसिस पॉइंट्सनं रेपो रेटमध्ये कपात. गृहकर्जाचे हप्ते आणखी कमी होणार. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर. आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात. 11 जूनपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार. 10 जुलैला मतदान तर 11 जुलैला मतमोजणी. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 154 पैकी 14 अर्ज बाद. 140 उमेदवार रिंगणात. 29 जूनला संचालक पदाच्या 18 जागांसाठी होणार निवडणूक. डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यात विधेयकावरून शाब्दिक युद्ध. ट्रम्पकडून मस्कला धमकी तर मस्ककडून ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप. मस्कचे सर्व सरकारी करार रद्द केले जातील. ट्रम्प यांची धमकी तर ट्रम्पचं विधेयक जनतेच्या पैशाचा अपव्यय करणारं मस्क यांचं ट्विट. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं अमेरिकेसमोर पुन्हा लोटांगण. भारतासोबत चर्चा करण्यासाठी मदत करा. पाकची अमेरिकेला विनंती. पाक पंतप्रधान शहबाज शरीफची डोनाल्ड ट्रम्प यांना विनंती. पाक हाफिज सईदला कधीही भारताच्या स्वाधीन करणार नाही. हाफिज सईद पाकिस्तान सरकारच्या संरक्षणाखाली. हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद याचं विधान. बंगळुरूतील चेंगराचेंगरी प्रकरणी आरसीबीचा मार्केटिंग हेड निखिल सोसलेला अटक. निखिल सोसले बंगळुरूतून मुंबईत येत असताना विमानतळावरून अटक. इतर 3 जणही ताब्यात. राज्य परिवहन विभागातील 51 अधिकारी 15 दिवसांपासून घरी. 51 परिवहन अधिकारी बदली विरोधात मॅट कोर्टात. अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बदलीला मॅटकडून स्टे. मॅटच्या आदेशानंतरही परिवहन विभागानं या 51 अधिकाऱ्यांना जुन्या ठिकाणी रुजू केलं नाही. अकोल्यात वास्तव्यास असलेल्या गजानन महाराजांच्या पालखीचं पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी दर्शन घेतलं. तर गजानन महाराजांची पालखी 2 दिवस अकोल्यात मुक्कामाला. गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याची वेळ यावर्षी पुढे ढकलण्यात आली. पालखी प्रस्थान सोहळा यंदा 3 ते 4 तास उशिरा सुरू होणार. दरवर्षी दुपारी 4 वाजता सुरू होणारा प्रस्थान सोहळा यंदा रात्री 8 पर्यंत सुरू राहणार. राज्यभरात पुढील 2 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज. हवामान विभागाकडून मराठवाड्यासह विदर्भाला सतर्कतेचा इशारा. तर राज्यातील काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. पुण्यात पुढील 4 दिवस जोरदार पावसाचा इशारा. शहरासह जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा पुणे वेधशाळेचा अंदाज. साताऱ्यातील जरंडेश्वर शुगर मिल्सच्या दूषित पाण्यामुळे कुमठे ग्रामस्थांचा एल्गार. तत्काळ लक्ष घालण्याची मागणी केली. अन्यथा अर्धनग्न आंदोलनाचा सरपंचांसह गावकऱ्यांचा इशारा. वाशिम जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे टँकरची मागणी घटली. 20 मे नंतर एकाही गावाकडून टँकरसाठी प्रशासनाकडे प्रस्ताव नाही. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या पाणी पातळीत संथ गतीनं वाढ सुरू. धरणाचा पाणीसाठा 31%वर. दौंडमधून 5000 क्युसेकनं विसर्ग. गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी अद्यापही बोनसच्या प्रतीक्षेत. बोनससाठी कुठल्याच हालचाली नसल्यानं शेतकऱ्यांची कोंडी. खरीप हंगाम लोटल्यानंतर बोनस देणार का? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल. लातूरमधील पूरग्रस्त नागरिक अद्यापही मदतीपासून वंचित. मे महिन्यातील पावसामुळे अनेक भागातील नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं नुकसान झालं होतं. दुष्काळी झळा सोसणाऱ्या बीड जिल्ह्याला मोठा धक्का. 3 वर्षांपासून रखडलेल्या सिंचन प्रकल्पांची मान्यता रद्द. 17 सिंचन प्रकल्पांची जलसंपदा विभागाकडून मान्यता रद्द. प्रकल्पासाठी 5 कोटी 33 लाखांचा निधी देण्यात आला होता. गोंदियातील रिवा पुणे रिवा या रेल्वे गाडीचे संभाव्य वेळापत्रक. रेल्वे विभागाकडून जाहीर. रिवा पुणे एक्सप्रेस आठवड्यात 1 दिवस धावणार. गोंदिया जिल्ह्यातील 2.5 लाख शिधापत्रिका धारकांची ई-केवायसी कडे पाठ. आतापर्यंत 8,76,000 लाभार्थ्यांनी केली ई-केवायसी.
मुदतवाढ देण्याची मागणी. नाशिक जिल्ह्यातील गुरांच्या बाजारावर 8 तारखेपर्यंत बंदी. ईदच्या पार्श्वभूमीवर गोहत्या करू नये म्हणून निर्णय. गोरक्षकांकडून निर्णयाचं स्वागत. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील भडाणे फाट्यावर बिबट्याच्या हल्ल्यात 1 जण ठार. बिबट्याला जेरबंद करण्याची ग्रामस्थांची मागणी. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.